रोज तीच बटाट्याची भाजी खाऊन कंटाळला असाल तर एकदा या पद्धतीने दही आलू मसाला नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी इथे मी छोट्या आकाराचे बटाटे कुकरला 2 शिट्ट्या करून उकडून घेतले। थंड झाल्यावर त्यांची साल काढून तेलामध्ये बघा अशी फ्राय करण्यासाठी ठेवले। आता बटाटे हे सुरुवातीला मोठ्या आचेवर आणि नंतर मध्यम आचेवर सतत ढवळत गोल्डन ब्राऊन रंगावर मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायची। तोपर्यंत आपण इकडे एक छोटासा मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी छोट्या बाउल मध्ये 2 चमचे घट्ट असं दही घेतलं। दही अगोदर चमच्याने छान फेटून घ्यायचं, म्हणजे यामध्ये काही गाठी असतील तर त्या निघून जातील, दही हे एकसारखं होईल। त्यानंतर यामध्ये काही घरातील बेसिक मसाले घालायचे। त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद घातली। पुन्हा हे सर्व चांगलं एकजीव चांगलं फेटून घेतलं। तर मसाले हे तुमच्या चवीनुसार थोडे कमी जास्त करून घ्यायचे। बघा तर हे सर्व चांगलं मी एकसारखं असं मिक्स करून घेतलं। तर इथं आपला दह्याचा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे। एकीकडे आपले जे बटाटे आपण तळण्यासाठी ठेवलेले होते ते सुद्धा छान गोल्डन क्रिस्पी झालेले आहे। ते आता आपण वाटीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊ आणि राहिलेल्या तेलामध्ये फोडणी द्यायची आहे। तर यातील मी थोडंसं तेल हे कमी करून घेतलं आणि आता या गरम तेलामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, आवडत असेल तर कढीपत्ता घाला। इथे मी एक छोटासा तेजपान आणि 2 लाल सुकलेल्या मिरच्या घातल्या। सोबतच मध्यम आकाराचा एक बारीक चिरून कांदा घातलेला आहे आणि तो आता मध्यम आचेवर छान हलकासा नरम करून घ्यायचा आणि लगेच यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। तर टोमॅटो सुद्धा व्यवस्थित आपल्याला नरम करून घ्यायचा आहे, पण त्या अगोदर तेलामध्येच मी थोडासा हिंग पावडर घातली, चवीनुसार मीठ घातलं। तर या स्टेजला मीठ घातल्यामुळे काय होतं, जो टोमॅटो आहे त्याला पाणी सुटतं आणि तो व्यवस्थित असा सॉफ्ट होतो। हवं तर तुम्ही यावर झाकण ठेवून एक वाफ सुद्धा काढून घेऊ शकता। यातच मी आता जी विकतची अद्रक लसूण पेस्ट असते ती 1 चमचा घातली। जर घरी फ्रेश अशी अद्रक लसूण पेस्ट तयार केली असेल तर ती तुम्ही जेव्हा कांदा आपण फ्राय करतो तेव्हाच घाला, म्हणजे त्यातील जो कच्चा फ्लेवर असतो तो नाहीसा होतो आणि अद्रक लसणाची पेस्ट सुद्धा व्यवस्थित परतली जाते। आता यामध्ये सुरुवातीला जे आपण दही फेटून घेतलं होतं बघा मसाले घालून, ते घालायचं आहे। तर ते 2 चमचे ऍड केलं आणि वरतून यामध्ये ना मी त्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी बघा असं मिक्स करून घातलेलं आहे, म्हणजे यामध्ये सर्व मसाले हे व्यवस्थित मिक्स होऊन एक मस्त अशी घट्टसर ग्रेव्ही तयार होईल। आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ। तर एकदा ना तुम्ही ह्या पद्धतीचे दही आलू करून बघा, तुम्हाला खूपच आवडतील। मोठे बटाटे असेल तर त्याचे काप करून ही भाजी तयार करून बघा, सेम टेस्ट लागते। आता यावर मी झाकण ठेवून एक उकळ काढून घेते आणि उकळ आल्यानंतर लगेच यामध्ये सुरुवातीला फ्राय केलेले बटाटे होते ते घालायचे। वरतून मी थोडंसं लाल तिखट वाढवलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घेतलं। आता बटाटे हे आपण कुकरला शिजवून घेतल्यामुळे भाजी जास्त काही उकळायची गरज पडत नाही। जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर यामध्ये गरम पाण्याचा वापर करून ग्रेव्ही तयार करा, म्हणजे पातळ भाजी तयार होईल। पण मी ही थोडीशी घट्टच ठेवलेली आहे, कारण इथे आपण दही आलू मसाला तयार करतोय, त्यामुळे यामध्ये मी काही जास्त पाण्याचा वापर केलेला नाही। अर्धा वाटी पाणी ऍड केलेलं आहे आणि आता बटाट्यांमध्ये मसाल्यांचा दहीचा फ्लेवर छान आतपर्यंत मुरावा यासाठी यावर झाकण ठेवायचं आणि एक खळखळून उकळ काढून घ्यायची। तर बघा मस्त असा सुगंध सुटलेला आहे। तर ह्या स्टेजला आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा कसुरी मेथी असेल ती ऍड करा। तशी आपण अगोदर सुद्धा यामध्ये कसुरी मेथी आणि कोथिंबीर घातलेली होती। मस्त दाटसर अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। चव म्हणाल तर भन्नाट अशी लागते। चपाती सोबत, नान, रोटी सोबत ही भाजी ट्राय करायची, नुसत्या भातावर सुद्धा भन्नाट अशी लागते। तर एकदा नक्की ट्राय करून बघा। नेहमी तीच बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा येतो, तर अशी थोडीशी हटके आणि वेगळी ही भाजी तयार करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। तर आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।